बेटर हाल्फची लव्ह स्टोरी ही एक साधी लव्ह स्टोरी नाही, तर प्रेम, आसक्ती आणि आत्म्याच्या बंधनाची एक अनोखी गोष्ट आहे. एका नात्यातलं प्रेम किती गहिरं असू शकतं, की मृत्यू झाल्यानंतरही ते संपत नाही. उलट त्या आत्म्यानेही जिवंत व्यक्तीला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा, हीच या सिनेमाची खरी थरारक बाजू आहे. या कथेत आहे अजय, जो आपल्या भूतकाळाच्या प्रेमात अडकलेला आहे, आणि सोनिया, जी मरणानंतरही त्याला सोडायला तयार नाही. पण जेव्हा आयुष्यात मोना येते, तेव्हा सुरू होतो संघर्ष, प्रेमाचा, नात्याचा आणि मुक्तीचा. थ्रिल, इमोशन आणि अलौकिक अनुभवांनी भरलेली बेटर हाल्फची लव्ह स्टोरी तुम्हाला शेवटच्या क्षणांपर्यंत नक्कीच खिळून ठेवेल. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एक्सप्लेन करणार आहोत मराठी चित्रपट बेटर हाल्फची लव्ह स्टोरी. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते अजयपासून, जो रायटर बनण्याचा प्रयत्न करत असतो, पण खूप ट्राय करूनही त्याला फक्त रिजेक्शनच मिळत होतं. त्यामुळे अजय खूप उदास असतो. त्याच वेळी त्याची भेट होते सोनिया नावाच्या एका मुलीशी. सोनिया आणि अजय यांच्यात वयाचं खूप जास्त अंतर असतं, पण तरीही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकदा हे दोघे बाहेर फिरायला जात असताना सोनियाचे आई-वडील त्यांना पाहतात. सोनियाला अजयसोबत पाहून त्यांना अजिबातच आवडत नाही, पण सोनिया त्यांना स्पष्ट सांगते की ती अजयसोबतच लग्न करणार आहे. हे ऐकून तिचे आई-वडील खूपच रागावतात, पण सोनिया त्यांचं काहीच ऐकत नाही. इथे आपल्याला समजतं की सोनियाच्या घरात तीच एकटी कमावते आणि तिच्या कमावलेल्या पैशातून तिचे वडील दारू पितात. म्हणून सोनियाला आपल्या घरात परत जायचं नसतं. ही गोष्ट कळाल्यानंतर सोनियाचे पॅरेंट्स तिच्याशी नातं तोडून कायमचे तिच्या आयुष्यातून निघून जातात. यानंतर सोनिया आणि अजय लग्न करतात, कारण सोनियाला लगेचच लग्न करायचं असतं. लग्नानंतर अजयच्या नशिबातही बदल होतो. त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळते. त्यामुळे त्यांच्याकडे मोठं घर, इतर सगळ्या सोयी-सुविधा येतात. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष होतात. पण लग्नानंतर त्यांच्यात सतत भांडणं होऊ लागतात. खरं म्हणजे सोनियाला हवं असतं, की अजयने तिच्या म्हणण्यानुसारच सगळ्या गोष्टी कराव्या. जसे की कपडे तिला आवडतात तसेच घालावेत आणि जेवणही तिला आवडतं तसंच खावं. अशा प्रकारे सोनिया अजयला खूप कंट्रोल करत असते. शिवाय ती कायमच त्याच्यावर शंका घेत असते. त्यामुळे अजयला त्या नात्यात क्लॉस्ट्रोफोबिक वाटू लागतं. इथे आपल्याला हेही समजतं, की अजयचा एक खास मित्र आहे, ज्याचं नाव आहे भगवान. पण भगवान काहीच काम करत नाही आणि सोनियाला ते अजिबात आवडत नाही. कारण सोनियाचं म्हणणं असतं, की भगवानमुळेच अजय दारू पितो. म्हणूनच तिला अजिबात नको असतं, की अजयने कधीही भगवानला भेटावं आणि याच कारणामुळे अजय भगवानलाही भेटू शकत नाही. आपण बघतो, की अजयची बॉस मोना आहे. आता मोनाच्या बोलण्यातून कळतं, की तिला अजय आवडतो. पण अजय सोनियावर खूप प्रेम करत असल्यामुळे त्याच्यासाठी मोना फक्त एक त्याची बॉसच आहे. पण सोनियाला मात्र कायम शंका असते, की मोना आणि अजय यांच्यात अफेअर आहे. त्यामुळे ती नेहमीच अजयवर डोळा ठेवत असते. एकदा अजयचा बर्थडे असतो आणि मोना त्याला आपल्या घरी बोलावते. तिथे ती त्याला गिफ्ट देते. हे पाहून अजय खूप शॉक होतो. अजय तिला विचारतो, की ऑफिसमध्ये का नाही दिलं? त्यावर मोना सांगते, की ऑफिसमध्ये दिलं असतं तर तर लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या असत्या. म्हणून तिने घरी बोलावून त्याला हे गिफ्ट दिलं. यानंतर जेव्हा अजय घरी परततो, तेव्हा सोनिया त्याची वाट बघत असते. कारण त्याच्या बर्थडेसाठी तिने काहीतरी प्लॅन केलं असतं. पण अजय खूपच थकलेला असतो. त्यामुळे तो सोफ्यावर जाऊन बसतो. हे पाहून सोनिया रागावते, की अजय तिला सपोर्टच करत नाही किंवा तिच्यासाठी तो अजिबातच एक्सायटेड नाही. तेव्हा अजय सांगतो, की तो खूपच टायर्ड आहे. हे ऐकून सोनिया भडकते आणि अजयला म्हणते, की आता तो तिच्यावर प्रेमच करत नाही. हे ऐकून अजयलाही राग येतो आणि रूममध्ये फ्रेश होण्यासाठी तो निघून जातो. तेव्हा सोनिया त्याची बॅग तपासते, ज्यात मोनाने दिलेलं गिफ्ट असतं. हे पाहून सोनिया अजूनच रागावते. जेव्हा अजय तिथे येतो, तेव्हा ती त्याच्याशी भांडायला लागते, की खरंच त्याचा आणि मोनाचा काही संबंध आहे का? हे ऐकून अजय खूपच संतापतो आणि सोनियाला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण सोनिया त्याचं काहीच ऐकून घेत नाही. दुसऱ्या दिवशी सोनिया एका लेडीचा मेकअप करायला जाते. खरं तर सोनिया एक मेकअप आर्टिस्ट आहे. तिथे ती लेडी सोनियाला सांगते, की तिला खात्री आहे, की तिचा नवरा तिला चीट करतोय. हे ऐकून सोनियालाही वाटतं, की अजय आणि मोना तिलाही फसवतायत. मग ती संतापलेल्या अवस्थेत अजयच्या ऑफिसमध्ये जाते आणि तिथे पाहते, की अजय मोनासोबत कॉफी पित असतो. हे पाहून सोनिया खूपच भडकते. ती अजयलाही ओरडते आणि मोनालाही खूप काही बोलते. त्यासोबतच ती मोनाला वॉर्न करते, की अजय तिचा नवरा आहे. त्यामुळे तिने त्याच्यापासून दूर राहावं. आता अजय सोनियाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण सोनिया त्याचं काहीच ऐकत नाही. तिथेच मोना मात्र सतत विचार करत असते आणि ती ठरवते, की अजयला सांगावं, की त्याने नोकरीचा राजीनामा द्यावा. दुसऱ्या दिवशी अजय जेव्हा ऑफिसला येतो, तेव्हा त्याचे कलीग त्याला सांगते, की मोना म्हणते, की तू रिझाइन करावं. हे ऐकून अजय खूप शॉक होतो. त्यानंतर तो आपलं रेझिग्नेशन लेटर मोनाला द्यायला जातो. हे वाचून मोनाला खूप वाईट वाटतं आणि ती ती लेटर फाडून फेकते.
म्हणजेच तिला अजिबात नको होतं, की अजयने ही नोकरी सोडावी. जेव्हा अजय घरी परततो, तेव्हा त्याचं आणि सोनियाचं पुन्हा भांडण होतं. सोनियाला हवं असतं, की अजयने ती नोकरी सोडून द्यावी. पण अजय सांगतो, की नुकतंच त्यांनी घर घेतलं आहे आणि त्याचा EMI खूप जास्त आहे. त्यामुळे तो ही नोकरी सोडू शकत नाही. पण सोनिया त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. दुसऱ्या दिवशी सोनिया ब्रायडल मेकअपसाठी पुण्याला जात असते. म्हणून ती तिकडून निघून जाते. काही वेळाने एक माणूस येतो आणि अजयला सांगतो, की तो CCTVवाला आहे आणि काल त्याने CCTV बसवले होते. त्याची तपासणी करायला तो आला आहे. हे ऐकून अजयला समजतं, की सोनियाने संपूर्ण घरात CCTV लावलेले आहेत, जेणेकरून ती सतत अजयवर लक्ष ठेवू शकेल. यानंतर जेव्हा सोनिया परत येते, तेव्हा ती पुन्हा अजयशी भांडायला लागते, की शेवटी अजय तिचं का ऐकत नाही. अजयलाही खूप राग येतो आणि तो सुद्धा तिच्याशी भांडू लागतो. सोनियाला हवं असतं, की अजयने काहीही करून ती नोकरी सोडून द्यावी, पण अजय तयार नसतो. त्यामुळे सोनिया खूपच संतापते आणि अचानक ती खाली पडते व तिचा मृत्यू होतो. हे पाहून अजय पूर्णपणे शॉक होतो. इतके त्यांच्या शेजारी तिथे येतात कारण त्यांनाही अजय आणि सोनियाच्या भांडणाचे आवाज नेहमीच ऐकू येत असत आणि त्यांना वाटतं की अजयच सोनियाला मारहाण करतो आहे. आता अजयच्या अंगावर रक्त लागलेलं पाहून शेजाऱ्यांना खात्री पटते की अजयने सोनियाला मारला आहे आणि ते लगेचच पोलिसांना बोलावतात. जेव्हा पोलीस तिथे येतात, तेव्हा ते अजयला अटक करतात. ते अजयला विचारू लागतात की नक्की काय झालं होतं? पण अजय काहीच सांगत नाही. त्यानंतर अजयचा मित्र भगवान त्याला सोडवण्यासाठी येतो. पण अजयवर खुनाचा आरोप असल्यामुळे तो त्याला सोडू शकत नाही. तेव्हाच मोना तिथे येते आणि ती एका सीनियर ऑफिसरला रिक्वेस्ट करते. त्यानंतर ऑफिसरच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर पुन्हा या केसवर काम करतो. तपास करताना त्यांना CCTV फुटेज मिळतात आणि ते पाहून त्यांना कळतं की प्रत्यक्षात सोनियानेच काचेची बाटली आपल्या डोक्यावर मारली होती, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे पाहून इन्स्पेक्टरला समजतं की अजयने काहीच केलं नाही. त्यामुळे ते अजयला सोडून देतात. पण अजय सोनियाच्या मृत्यूमुळे खूपच दुःखी होतो. त्याला खूप मोठा धक्का बसतो. अजय घरी परतल्यावर मोना आणि भगवान त्याला समजावतात, की आता त्याने आपल्या आयुष्यात पुढे जायला हवं. पण अजय अजूनही सोनियाला विसरू शकत नाही. इकडे आपण पाहतो, की मोनाला अजय खूप आवडतो आणि हळू अजयलाही मोना आवडू लागते. अशा प्रकारे 3 महिने जातात. एक दिवशी मोना अजयला सांगते, की तिला त्याच्यावर प्रेम आहे. हे ऐकून अजय खूप आनंदी होतो, पण थोडा नर्व्हसही असतो. तरीही तो मान्य करतो, की त्यालाही मोनावर प्रेम आहे. हे ऐकून मोनाही खुश होते. यानंतर मोना अजयला सांगते, की त्याने तिच्या घरी शिफ्ट व्हावं. तेव्हाच तो सोनियाला विसरू शकेल. अजय याला होकार देतो आणि सांगतो, की तो पुढच्या आठवड्यात तिच्या घरी शिफ्ट होईल. जेव्हा अजय घरी परततो, तेव्हा तो आपलं सामान पॅक करू लागतो. तेव्हा त्याला वाटतं, की कॉफी प्यावी. मग तो कॉफी बनवायला जातो. पण जेव्हा तो त्यात साखर टाकतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की तो साखर नीट टाकू शकत नाही. हे पाहून अजय खूपच हैराण होतो. तो साखर घालण्याचा खूप प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळी काही ना काही होतं आणि तो साखर कॉफीत घालू शकत नाही. हे पाहून तो थोडा अस्वस्थ होतो आणि आरशासमोर उभा राहतो. तेव्हा त्याला कळतं, की तिथे सोनियाची आत्मा आहे. तिने अजयच्या अर्ध्या शरीरावर ताबा मिळवला होता आणि आता ती अजयकडून काहीही करून घेऊ शकत होती. हे पाहून अजय पूर्णपणे थक्क होतो. तेव्हाच तिथे भगवान येतो, ज्याला चित्रपटात शेवटी काम मिळालेलं असतं आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी तो दारू घेऊन येतो. हे पाहून अजय समजतो, की जर सोनियाने हे पाहिलं तर काय होईल? त्यामुळे तो भगवानला तिकडून निघून जायला सांगतो. पण भगवान त्याचं काहीच ऐकत नाही. तेव्हाच अजयच्या शरीरात असलेली सोनियाची आत्मा भगवानला एक जोरदार चापट मारते. हे पाहून भगवानही थक्क होतो. अजय त्याला सांगतो की इथे सोनियाची आत्मा आहे. हे ऐकून भगवानही घाबरून जातो. यानंतर तो अजयला दुसऱ्या दिवशी एका तांत्रिकाकडे घेऊन जातो, जेणेकरून तो तांत्रिक काही उपाय करून आत्मा बाहेर काढू शकेल. पण जेव्हा तो तांत्रिक अजयच्या घरी येतो आणि सगळं पाहतो, तेव्हा त्याला समजतं की सोनियाची आत्मा खूपच जास्त डेंजरस आहे आणि तो तिला बाहेर काढू शकणार नाही. म्हणून तांत्रिक सांगतो की त्यांनी कोणा दुसऱ्याला शोधावं. हे ऐकून अजय आणि भगवान खूपच अस्वस्थ होतात. नंतर ते एका कॅफेमध्ये जातात, जिथे भगवान अजयला साखर घातलेली कॉफी देतो. जे पाहून सोनिया रागवते आणि ती मग भगवानला 2 वेळा थुबाडीत मारते. खरं तर अजय डायबेटिक होता आणि सोनिया त्याला कधीही साखर खायला देत नसे. आता हे सगळं पाहून अजय भगवानला सांगतो, की त्याने जाऊन मोनाला हे सगळं समजून सांगावं, की तो तिच्याजवळ राहायला येऊ शकत नाही. पण अजय सांगतो, की तिला याबद्दल काहीही सांगू नको. तरीसुद्धा भगवान मोनाला सगळं काही खरं सांगून टाकतो. हे ऐकून मोनालाही खूप धक्का बसतो. सुरुवातीला तर तिला विश्वासच बसत नाही, की असं काही होऊ शकतं. पण भगवानच्या चेहऱ्यावरचे ते निशाण पाहून तिला समजतं, की खरंच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर मोना अजयला भेटायला येते. तिथे अजय मोनाला सांगतो, की कदाचित सोनिया त्याची साथ कधीच सोडणार नाही. म्हणूनच तो मोनाला सांगतो, की तिने हे सगळं विसरून आपल्या आयुष्यात पुढे जावं.
पण मोना काही त्याचं बोलणं ऐकत नाही. यानंतर त्यांना किशोरीबद्दल कळतं, जी भूतांशी बोलू शकत होती. त्यामुळे ते लोक तिच्याशी संपर्क साधतात आणि अजय तिला सगळी गोष्ट सांगतो. हे ऐकून किशोरी सांगते की कदाचित सोनिया अजयवर खूप जास्त प्रेम करत होती. म्हणूनच ती मेल्यानंतरही त्याच्यासोबत राहू इच्छित होती आणि त्यामुळेच ती या जगातून गेली नव्हती. यानंतर किशोरी सांगते की आता अजयलाच सोनियाशी बोलावं लागेल, जेणेकरून सोनिया त्याच्या मनातील गोष्ट समजू शकेल. यानंतर किशोरी काही तयारी करते आणि तिथे सोनियाला बोलावलं जातं. जेव्हा सोनियाची आत्मा तिथे येते, मग अजय सोनियाला सांगतो की तो तिच्यावर खूप प्रेम करत होता, पण सध्या तो मोनावर प्रेम करतो, कारण सोनिया त्याच्या आयुष्यात नाही. हे ऐकून सोनिया खूप चिडते, कारण तिला आधीपासूनच डाऊट होता की मोना आणि अजयच्या मध्ये काहीतरी आहे. तेव्हा अजय तिला समजावतो की आधी त्यांच्यामध्ये काहीच नव्हतं, पण नंतर ते दोघं एकमेकांना आवडायला लागले आणि आता सोनिया या जगातही राहिलेली नाही. त्यामुळे सोनियाने अजयला कंट्रोल करणंही थांबवलं पाहिजे. अजय सांगतो की आजवर त्याने सोनियाच्या प्रेमासाठी तिच्या मनाप्रमाणे सगळं केलं. तिला आवडतात तसे कपडे घालणं असो किंवा खाणं असो, सोनियाने नेहमीच त्याला कंट्रोल केलं आहे. अजय सांगतो की तो सोनियावर खूप प्रेम करत होता आणि त्याला तिच्याशी लग्नसुद्धा करायचं होतं. पण घरच्यांच्या मर्जीने सोनियाने कधीही स्वतःशिवाय इतर कोणाच्याही भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि याच कारणामुळं अजयला सोनियासोबत घुटमळल्यासारखं वाटायचं. आणि जेव्हा सोनियाचा मृत्यू झाला, तेव्हा काही वेळाने अजयला जाणवलं की तो आता फ्री झाला आहे. हे ऐकून सोनियाला खूप वाईट वाटतं. तेव्हा किशोरी सोनियाला समजावते की प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीला बदलता येत नाही. जर खरं प्रेम असेल तर त्या व्यक्तीला जसं आहे तसं स्वीकारावं लागतं. त्याला बदलून नाही. कारण बदलल्यानंतर तो व्यक्ती तो राहतच नाही, ज्याच्यावर आपण प्रेम केलं होतं. आता सोनियालाही तिचं बोलणं समजतं आणि ती अजयला सांगते की आता ही गोष्ट समजायला तिला खूप उशीर झाला आहे. कारण ती या जगात राहिली नाही. पण ती प्रॉमिस करते की पुढच्या जन्मात ती पुन्हा त्याचीच पत्नी बनेल आणि त्यांचं नातं खूप सुंदर असेल. असं बोलून सोनिया या जगाला सोडून जाते. हे पाहून अजयही खूप आनंदी होतो आणि यासोबतच बेटर हाल्फची लव्ह स्टोरी हा चित्रपट इथेच संपतो. बेटर हाल्फची लव्ह स्टोरी ही केवळ एका नात्याची कहाणी नाही, तर आपल्याला विचार करायला लावणारी कथा आहे. ही कथा सांगते जेव्हा नात्यात विश्वासाऐवजी संशय, प्रेमाऐवजी कंट्रोल आणि समजून घेण्याऐवजी हट्ट वाढतो, तेव्हा ते नातं हळूहळू तुटतं. खरं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला जखडून ठेवणं नव्हे, तर त्याला स्वातंत्र्य देणं. संवाद नसेल तर गैरसमज निर्माण होतात आणि गैरसमज नात्याचं आयुष्य कमी करतात. आयुष्याचं खरं सौंदर्य हे एकमेकांना स्वीकारण्यात आणि एकमेकांच्या फिलिंग्ज समजून घेण्यात आहे. म्हणून या चित्रपटातून शिकवण अशी मिळते की नातं टिकवायचं असेल तर संवाद आवश्यक आहे. खरं प्रेम असेल तर कधीही कंट्रोल करण्याची गरज नसते आणि सर्वात महत्त्वाचं, आयुष्य पुढे नेहमीच चालत राहतं. भूतकाळाच्या सावल्या धरून बसलो तर वर्तमान आणि भविष्य दोन्ही हरवतो. तर मंडळी, ही स्टोरी आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.